1793चा काळ होता. अफगाणवरनं पठाण अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रात आला होता. त्या आधीचा तो काळ होता राजा रामदेवराव यादव यांचा. तो अगदी सुवर्णयुग होतं, सुवर्ण काळ होता. वैभवशाली आणि गौरवशाली इतिहास होता. तिथली रयत सुखा समाधानाने नांदत होती. मनासारखा राजा होता आणि राजासारखं मन होतं. सर्वत्र सुख समाधान होतं, उत्साह होता. एक खूप मोठं महाराष्ट्र त्यावेळेस तरुण होता आणि उमेदीचं वय होतं आणि अशा असंख्य स्थितीने ते प्रगती केली असती. पण महाराष्ट्र त्या एका बेसावधपणे बळी पडला. अल्लाउद्दीन खिलजी एक एक जिल्हे पादाक्रांत करत करत आमच्या देवगिरी किल्ल्यावर आला. आमचे राजा रामदेवराव यादव त्यांनी पराक्रमाची शर्त दिली, लढाई केली, झुंज दिली. पण कुठेतरी बेसावधपणाने एक अफवा उठवली अल्लाउद्दीन खिलजीने की दिल्लीहून लाखोंचा जनसमुदाय येतोय. पण आला नव्हता. अल्लाउद्दीन खिलजी फक्त 8,000 सैन्यानिशी आला. त्यामध्ये राजा रामदेवराव यादव यांनी ठाम निर्धार केला होता की आपण वर्ष किल्ला लढवू शकतो. पण गद्दारी झाली, धोका झाला. कोणीतरी मागूनच आपल्याच मागून खंजीर खुपसला. कोणी केलं होतं कल्पना नव्हती. अन्नधान्याच्या ऐवजी मिठाचं पोतं सापडलं गेलं आणि आमच्या महाराष्ट्रात खूप मोठा प्रलय आला. गुलामगिरीचा सर्वत्र हाहाकार माजलेला होता. शेती जाळल्या जात होत्या. आमच्या स्त्रियांची अब्रू वेशीवर होती. आपल्याच विरुद्ध भांडण करत परकीय आक्रमणांची गुलामी. आमचे देवळं फोडले जात होते. सर्वत्र खतरनाक आणि भयंकर स्थिती झाली. कशामुळे झाली? ते एका बेसावध राहिल्यामुळे. हा बेसावधपणा, बेफिकीरपणा आणि बेपर्वा आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या करिअरमध्ये किंवा आपण एखादी तयारी करत असताना येऊ शकतो. आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे आणि ती किंमत महाराष्ट्राने त्या 350 वर्षापूर्वी अल्लाउद्दीन खिलजीमुळे मोजावी लागली. त्या इतिहासातून आपण नवी काहीतरी शिकावं, नवं काहीतरी धडा घ्यावा, बोध घ्यावा आणि पुढे ते घडणार नाही याची मागचं सर्वांनी दक्ष कटाक्षाने पाडावं. हेच महायुवा टॉकचा नेहमी संकल्प असेल. धन्यवाद.